हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज ना आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आता आम्ही चाललोय आळंदीला. तर देवदर्शन घेणार आहे आणि आता बघू आणि कुठं जाणार आहे वगैरे. आणि आज ना म्हणजे रात्रीच माझा ना भाऊ वगैरे आलाय. तर इकडे बघा. वहिनी कुठे गेली? तर आता आम्ही सगळे चाललोय बाहेर, कारण की आम्हाला आळंदी जवळ आहे, त्याच्यामुळे ह्यांना पण आळंदीला न्यायचंय. आम्ही पण दर्शन घेणार आहे. तर असं यायचं. तर आत्ताच ह्यांचं नवीन लग्न झालंय, तर पहिल्यांदाच आमच्या घरी आलेत ते. तर चला आता आम्ही चाललोय सगळेजण. हॅपी अॅनिव्हर्सरी नवरबा. किती वर्ष झाली सांगा हो? 15 वर्ष झाली. 15. हा का? 15. किती त्रास दिला तर आता आम्ही आलोय तुळापूरमध्ये. तर आता चाललोय आतमध्ये वगैरे. चला. कशी आहे पार्किंग. आदर्श कुठे गेला? आदे कुठे? आदे? सगळं काम चालू आहे आता. ते तिकडं कुठं? इकडून चल. इकडं बघा, सगळीकडे काम चालू आहे. सगळं काढलंय इथलं. कुठल्या नद्या येतो? भीमा, भामा, इंद्रायणी. 3 नद्यांचा संगम. भीमा, भामा, इंद्रायणी नदीचा संगम आहे का? इकडून ह्या साईडने एक आली, इथून एक आली आणि इथून एक आली. अशा 3 नद्यांचा संगम. कसं आहे बोटीत? बोटीत खूप सारी गर्दी आहे. बघ जीप.
जीव जात. तर तुळापूरवरून निघालो आणि आम्ही आळंदीला आलो होतो. आळंदीला आलो तर दर्शन वगैरे घ्यायचं होतं, पण खूप गर्दी होती आज. माहीत नाही, पण असं वाटलं की धोंडा महिना चालू आहे त्याच्यामुळे ना खूप गर्दी आहे. कारण ह्या महिन्यात ना देवाला जातात आणि नदीत आंघोळ वगैरे करतात, त्याच्यामुळे एवढी गर्दी असू शकते असं वाटलं मला. आणि सुट्टी पण होती त्याच्यामुळे पण खूप गर्दी होती. तर नंबरनी दर्शन नाही घेतलं, बाहेरूनच दर्शन घेतलं कारण खूप वेळ लागत होता आणि आम्हाला यायलाच उशीर झाला होता त्याच्यामुळे. आणि दुपार होऊन गेली होती आणि आम्हाला घरी पण जायचं होतं. आणि मग छान असं दर्शन वगैरे झालं आणि नंतर ना आदर्शला गंध वगैरे लावायचा होता. तर इथे बघा छान असा गंध लावून घेतला. खरं ना हे देवाचा गंध लावला ना चेहऱ्याला वेगळाच म्हणजे चेहरा वेगळाच दिसतो आणि एकदम प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. मला पण हा गंध खूप आवडतो लावायला. नंतर ह्यांना लावून घेतला आणि सगळ्यांनी एक एक करून लावला. नंतर मी पण लावला आणि छान वाटत होतं मला. आणि आदर्शचं बघा कसं चाललं होतं, कारण ते गंध लावल्यावर ना म्हणजे तो पुसू नये म्हणून तो केस सारखे वर घेत होता, असं त्याचं चाललेलं होतं. नंतर आम्ही लावलं आणि पुढे निघालो. नंतर आम्ही तिथून मंदिरापासून नदीकडे निघालो होतो. तर नदीकडे जाताना बघा किती गर्दी होती आणि खरंच आज ना जास्तच गर्दी वाटत होती. आम्ही इतर वेळेस येतो ना तेव्हा इतकी गर्दी नसती, एकादशी वगैरे असली की खूप सारी गर्दी असती. आणि ते आल्यानंतर परत आम्ही नदीवर फिरलो आणि नंतर ना आम्हाला खूप भूक लागलेली, त्याच्यामुळे घरी जाऊन वेळच नव्हता एवढं करोस तर, त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेरच जेवूया. आणि तसं पण आज ॲनिव्हर्सरी होती त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेर जेवण केलं. नंतर आम्ही ना आमच्या सोसायटीतल्या म्हणजे जिममध्ये आलो होतो असंच फेरफटका मारण्यासाठी. आणि आदर्श बघा इथं सायकलिंग करत होता. छान अशी जिम आहे, पण मला त्यातली एवढी माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी काही येत नाही. आणि ते ना म्हणजे असं सगळ्यांना दाखवलं आणि पाहुण्यांनी फिरून वगैरे झाल्यानंतर परत आम्ही घरी आलो. तर जेवणाची वेळ झाली होती, जेवण वगैरे बनवूनच आम्ही खाली गेलो होतो. आणि इथे ना मी जेवणासाठी नॉनव्हेज बनवलेलं होतं, कारण की म्हणजे पाहुणे आले ना आमच्याकडं असं नॉनव्हेज असतं त्याच्यामुळे. नंतर हे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर परत गप्पा गोष्टी चालू होत्या आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण करायचं होतं. तू पण घे. तर ह्यात ना हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी ना मी जेवणासाठी त्यांना ना रस, चपाती, भाजी आणि पापड वगैरे तळलेले होते. जेवण वगैरे झाल्यानंतर इथे ना म्हणजे नवीन नवरा नवरी आली ना त्यांना म्हणजे कपडे वगैरे नवीन घेतली जातात आहेर म्हणून, आणि मग तेच मी आणलेली होती. आणि तेच हळदी कुंकू लावून वटी वगैरे भरायची होती त्यांना, म्हणजे तो पोशाख द्यायचा होता असं चाललेलं होतं. आणि ते जाणार होते त्याच्यामुळे. What are you doing, man, यार? हात लाव, हात लाव, हात लाव. हात जोड, राम राम म्हण. राम राम आता नाही. आता हा आता राम राम म्हण की. हात जोड की. आता म्हण राम राम. आता राम राम म्हण की. हात जोड की. आरपासून राम राम. तर जाताना ते माझ्या पाया वगैरे पडले. तर हा व्लॉग इथेच संपतो. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.